students. Uh, so we have started already the chapter number 9, optics. And in that chapter, first 3 lectures we have completed. And in that lectures, some basic concepts of the optics, the like laws of reflection, laws of refraction, refractive indices, all that things we have discussed. Now let's start with the core part of this chapter, optics. Now as you know that optics is the study of light. So in the study of light, what are the things which we are going to study here? So the things which we are going to study here are different phenomena which are related to the light, behavior of light in different media, nature of light, all that things we are going to discuss here in the chapter optics, image formation by the mirrors, lenses, all that things. Okay, fine. So students, now under the optics, these are some phenomena which are concerning to the light, and we divide our whole chapter optics into 3 different categories. So we can divide it into the first type, ray optics, which is also called as geometrical optics, ray optics, which is also called as geometrical optics, wave optics, which is also called as physical optics, and particle nature of light. So these 2 plus 1, 3. So all of them are considering the nature of light and its behavior in different situations. Okay. तर आपल्याला या सर्व फिनॉमिनॉनमध्ये नेमकं बघायचं काय आहे, तर बघा इथं मी लिहिलेलं आहे समोर. आय विल एक्सप्लेन ऑल दॅट थिंग्स. रे ऑप्टिक्स ही जी ऑप्टिक्सची पहिली एक सब ब्रांच म्हणतोय आपण त्याला, रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट, या 3 गोष्टीच्या अंडर आपल्याला पूर्ण ऑप्टिक्स स्टडी करायचं आहे. These are the phenomena which are concerning to the light, related to the light. लाईटच्या रिलेटेडचे हे फेनॉमिनन आहेत. सो रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आपण अगदी सुरुवातीला बघितलं लाईट जी आहे ती पार्टिकल नेचर आहे, तुमचं वेव्ह नेचर आहे, वगैरे वगैरे. या काही गोष्टींवर थोडंसं डिस्कशन केलं, जास्त नाही केलेलं. 12वी मध्ये त्याच्यावरती मोठा चॅप्टर आहे, तर त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी डीप मध्ये डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. तर साधारणपणे रे ऑप्टिक्स मध्ये बघा, फर्स्ट थिंग म्हणजे रे म्हणजे काय आहे. रे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. कोणाची? ती जे काय सोर्स आहे, हा सोर्स ऑफ लाईट आहे, बरोबर. हा सोर्स ऑफ लाईट आहे. या सोर्स ऑफ लाईट पासून एक एनर्जी बाहेर पडते. लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी म्हटलं आपण. लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. सो या सोर्स ऑफ लाईट पासून काही एनर्जी बाहेर पडते आणि त्या एनर्जीची जी काही डायरेक्शन आहे स्ट्रेट लाईन मध्ये, तर त्या डायरेक्शनला आपण थोडक्यात रे म्हणतोय. त्या डायरेक्शनला काय म्हणतोय? रे. ओके. सो पर्टिक्युलर डायरेक्शन, दिस इज द डायरेक्शन. हियर आय हॅव रिटन. इफ यू आर एबल टू सी this word, then this is the direction. So particular direction of propagation of light, or we can say that particular direction in which the energy from the source of light travels. Particular direction in which energy from the source travels. Energy from the source travels. So energy from the source travels. तर आपल्याला रे म्हणजे काय म्हणतोय, तर रे साधारणपणे आपण हे अशा प्रकारची रेची डायग्राम काढतो. एक रे आला, किरण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. तर रे म्हणजे काय आहे, तर रे म्हणजे सिंपली काय आहे, एक डायरेक्शन आहे. कुणाची? तर ती जी काही एनर्जी निघालेली आहे, कुठून निघालेली आहे? सोर्स ऑफ लाईट पासून. सोर्स ऑफ लाईट पासून जी काही एनर्जी बाहेर पडते, तर ती एनर्जी ट्रॅव्हलिंगची जी काही डायरेक्शन आहे, तर त्या डायरेक्शनला आपण काय म्हणतोय? रे म्हणतोय. रे. आणि मग हे रे बघा, पहिल्या 2-3 लेक्चर मध्ये तुम्ही अशा काही डायग्राम बघितल्या. हे एक रे आला, एक रे गेला, इथं काहीतरी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर असा एक रे आला,
त्याच्यानंतर हा असा जायला पाहिजे होता, तसं न जाता थोडासा आतमध्ये आला आणि इथे काहीतरी होतं. सो हे जे काही सर्व गोष्टी, हे जे सर्व फिनॉमिना आपण इथे डिस्कस केलेले आहेत, तर ते सगळे रे ऑप्टिक्सच्या अंडर येतात. इथं बघा काय कन्सिडर केलं मी, येणारा रे इन्सिडेंट रे, जाणारा रे रिफ्लेक्टेड रे असेल, रिफ्रॅक्टेड रे असेल, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. ठीक आहे, पण रे हा शब्द महत्वाचा होता. सो रे कन्सिडर केले. या दोन्ही केसेस मध्ये काय केलं, रे कन्सिडर केले. म्हणजे हे होतं आपलं रिफ्लेक्शन, हे होतं आपलं रिफ्रॅक्शन. सो रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन यासारख्या गोष्टी जर आपल्याला स्टडी करायच्या असतील तर आपल्याला कोणतं ऑप्टिक स्टडी करणं गरजेचं आहे, तर आपल्याला हे रे ऑप्टिक्स स्टडी करणं गरजेचं आहे. रे ऑप्टिक्स स्टडी करणं गरजेचं आहे. कशासाठी, जर हे रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन सारखे त्याच्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन 10th स्टँडर्ड मध्ये असेल कदाचित. ठीक आहे, सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल, डबल रिफ्रॅक्शन असेल. डबल रिफ्रॅक्शन म्हणजे काय होतं, हे इथून एकदा रिफ्रॅक्शन झालं, पुन्हा इकडे एक मीडियम बसवलेलं असतं, तर ह्या मीडियम मधून पुन्हा एकदा या मार्गाने जाता कदाचित अशी जाईल किंवा आतमध्ये, डिपेंड करते या बाजूचं मीडियम कसलं आहे त्याच्यावरती. ठीक आहे, फाईन. सो these are some phenomena which are related to the ray optics. We are going to study these phenomena with the help of ray optics. Which are that? Reflection, refraction, total internal reflection, double refraction, all that things. So we are going to study with the help of ray optics only. That is the first part. That is the first part. Okay, no problem. Now second part is wave optics. Now in this wave optics we will consider wave nature of light. लाईट जी आहे ना, तर ती लाईट दोन नेचरची आहे. म्हणजे लाईट ही वेव्ह नेचरची पण आहे आणि लाईट ही पार्टिकल नेचरची पण आहे. लाईट ही एक प्रकारची वेव्ह पण आहे आणि लाईट हा एक प्रकारचा पार्टिकल पण आहे, जो की अतिशय स्मॉल आहे, निग्लिजिबल मास अतिशय कमी, वेटलेस अशा प्रकारचा इलास्टिक पार्टिकल आहे. तर अशा प्रकारचा जो पार्टिकल आहे, तर तो पार्टिकल नेचर पण आपण कन्सिडर करतोय. मग इथं तुम्ही वेव्ह ऑप्टिक्स मध्ये वेव्ह नेचर कन्सिडर करताय आणि पार्टिकल नेचर मध्ये पार्टिकल कन्सिडर करताय. सो वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पहिली गोष्ट, वेव्ह म्हणजे काय आहे, तर वेव्ह ही जस्ट एनर्जी घेऊन जाणारी एक जस्ट काय म्हणू शकतो आपण त्याला, एक प्रकारचा डिस्टर्बन्स आहे. एनर्जीला ट्रॅव्हल करण्यासाठी मदत करणारा एक प्रकारचा डिस्टर्बन्स आहे. साधं एक्झाम्पल घेतलं आपण, पाणी आहे, पाण्यामध्ये एक दगड टाकला, दगड टाकल्यानंतर काय होतं, पाण्यामध्ये त्याच्याभोवती तरंग निर्माण होतात, रिपल्स निर्माण होतात. आता ऍक्च्युअली पाण्याचे पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात का, बिलकुल नाही. मग काय होतं, तर साधारणपणे हे असं तुमचं जर इथं पाणी असेल, पूर्णपणे हे इकडं पाणी असेल, तर या पाण्यामध्ये काय होतं, इथं जर दगड टाकला तर काय करतो, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, हा इथं पहिला दगड टाकल्या हा दगड या फर्स्ट पार्टिकलला डिस्टर्ब करतो. डिस्टर्ब केल्यानंतर ह्या फर्स्ट पार्टिकल मध्ये व्हायब्रेशन्स जनरेट होतात आणि हे व्हायब्रेशन काय करतात, शेजारच्या म्हणजे 2 नंबरच्या पार्टिकलला डिस्टर्ब करतात. म्हणजे हा दगड काय केलं, दगडांमध्ये कायनेटिक एनर्जी होती, ती इथं या तुमच्या पाण्यामध्ये पडल्यानंतर त्या पार्टिकल्सला मिळाली. या पार्टिकल्सची एनर्जी आता काय झाली, वाढली. सो फर्स्ट पार्टिकलची एनर्जी वाढली ड्यू टू द डिस्टर्बन्स. फर्स्ट पार्टिकलनं आपली एनर्जी सेकंड पार्टिकलला दिली, सेकंड पार्टिकलनं थर्ड पार्टिकलला, फोर्थला, फिफ्थला, अशा प्रकारे क्रोर्स ऑफ पार्टिकल्स आहेत आणि ते पार्टिकल एक दुसऱ्यांना काय करतात, एनर्जी देण्याचं काम करतात. आणि हे जे काही एनर्जी दिली जाते तर ती वेव्हच्या स्वरूपामध्ये दिली जाते. सो ते जे डिस्टर्बन्स आहे मीडियम मधल्या पार्टिकल्सचं, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतोय, वेव्ह आहे. मग वेव्ह तुमच्या मेकॅनिकल वेव्ज असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतील, डिपेंड करतंय नेमकं कोणत्या मीडियम मध्ये आपण बघतोय, तर त्याच्यावरती. मेकॅनिकल मध्ये पुन्हा ट्रान्सव्हर्स वेव्ह असतील, लॉन्जिट्युडिनल वेव्ज असतील, दॅट वी विल स्टडी लेटर ऑन. ओके, मग वेव्ह ऑप्टिक्सची जी मदत आहे ती तुम्हाला कशासाठी होणार आहे, तर तुम्हाला इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डॉपलर इफेक्ट या काही फेनॉमेननला स्टडी करण्यासाठी तुम्हाला वेव्ह ऑप्टिक्स मदत करणार आहे. वेव्ह ऑप्टिक्सलाच आपण फिजिकल ऑप्टिक्स असंही म्हणतोय. ठीक आहे, आणि थर्ड पार्ट जो येतोय, थर्ड फेनॉमेना विच इज कन्सर्निंग टू द लाईट इज दॅट पार्टिकल नेचर ऑफ लाईट.
आता पार्टिकल नेचर ऑफ लाईटचा जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला ही जी लाईट आली ना इकडून, ही लाईट आली ना, तर ही लाईट छोट्या 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 पार्टिकल्सने बनलेली, अतिशय स्मॉल पार्टिकल्स असतात, अतिशय स्मॉल, ज्यांना आपण क्वांटा किंवा फोटॉन असं म्हणतो. फोटॉन, ठीक आहे. फोटॉन म्हणजे काय, ते वेटलेस इलास्टिक पार्टिकल्स आहेत, अतिशय स्मॉल पार्टिकल्स आहेत. ओके, तर त्यांना आपण काय म्हणतोय, फोटॉन. फोटॉन. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. नाव मग याचा कशासाठी आपल्याला उपयोग होणार आहे, पार्टिकल नेचर ऑफ लाईटचा उपयोग आपल्याला कुठे होणार आहे, तर पार्टिकल नेचर ऑफ लाईटचा उपयोग आपल्याला होणार आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, कॉम्प्टन इफेक्ट यासारख्या गोष्टी स्टडी करण्यासाठी. म्हणजे साधे एक्झाम्पल फक्त मी सांगतो. इथं जर समजा एक मेटॅलिक सरफेस असेल विच इज फोटोसेन्सिटिव्ह प्लेट, ज्या वेळेला लाईट इकडून येते आणि या फोटोसेन्सिटिव्ह प्लेट वरती इन्सिडेंट होते, त्यावेळेला ह्या लाईट मधले जे काही छोटे पार्टिकल्स आहेत ना, तर ते छोटे पार्टिकल्स या मेटॅलिक प्लेट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्या इलेक्ट्रॉन्स बरोबर कोलाइड होतात आणि त्या इलेक्ट्रॉन्सला आपली एनर्जी देतात. जसं आपण पाण्यामध्ये दगड टाकला, पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर दगडानं आपली एनर्जी पाण्याच्या पार्टिकलला दिली. सेम त्या वे मध्ये हे इकडून लाईटचा एक रे आलेला आहे, तर त्याच्यामध्ये लाईटचे छोटे 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 पार्टिकल्स आहेत. ते पार्टिकल्स म्हणजे दगड आहे, तर तो दगड आला आणि ह्या पाण्यामध्ये पडला. हे पाणी म्हणजे फोटोसेन्सिटिव्ह मेटॅलिक प्लेट आहे. फोटोसेन्सिटिव्ह म्हणजे काय, लाईट साठी सेन्सिटिव्ह आहे. थोडासा जरी तिथं लाईटची एंट्री झाली तर लाईटचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो त्या प्लेटवरती, त्याला म्हणतो आपण फोटोसेन्सिटिव्ह प्लेट. ठीक आहे. मग हे पार्टिकल इथे येऊन ज्या वेळेला आदळतील, म्हणजे हा दगड ज्या वेळेला पाण्यात पडेल तर तो रिपल्स तयार करेल, म्हणजे वेव्ह जनरेट करेल. ठीक आहे. सेम त्या वेव्हमध्ये हे पार्टिकल जेव्हा इथे येऊन आदळतात, खूप स्पीडने येतात आणि आदळतात, तर त्यावेळेला इथले जे इलेक्ट्रॉन्स असतात तर त्या इलेक्ट्रॉन्सला ते बाहेर काढतात आणि ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह व्हायला सुरुवात होते. आणि इलेक्ट्रॉन ज्या वेळेला मूव्ह होतात त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे, इलेक्ट्रॉन रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. सो ते इलेक्ट्रॉनची जी काही मुवमेंट आहे, तर त्या मुवमेंटला आपण थोडक्यात काय म्हणतो, इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंट तिथे येईल. त्याच्यानंतर आता बघा, हा सुरुवातीचा भाग झाला ज्याच्यामध्ये आम्ही काय म्हटलं, सम फिनॉमिना विच आर कन्सर्निंग टू द लाईट आर रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, पार्टिकल नेचर ऑफ लाईट. रे ऑप्टिक्स मध्ये रे ऑप्टिक्सचा उपयोग कशासाठी होतो, याच्यासाठी, वेव्ह ऑप्टिक्सचा याच्यासाठी आणि पार्टिकल नेचरचा ह्या गोष्टी स्टडी करण्यासाठी. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा, हा टेबल लक्षात ठेवा, बस झालं. जास्त काय याच्यामध्ये करण्याची गरज नाहीये. आता थोडस या बाजूला येऊयात. पहिला पार्ट आपला याच्यातला जो आहे तर तो म्हणजे रे ऑप्टिक्स. काय आहे पहिला पार्ट, रे ऑप्टिक्स, बरोबर. फर्स्ट पार्ट इज रे ऑप्टिक्स. आता रे ऑप्टिक्स मध्ये जसं आपण आता इथं म्हटलं, रे म्हणजे काय आहे बाबा, तर रे म्हणजे थोडक्यात पर्टिक्युलर एक डायरेक्शन आहे, ज्या डायरेक्शन मध्ये त्या सोर्स पासून निघालेली एनर्जी ट्रॅव्हल होते. सोर्स पासून निघालेली एनर्जी ट्रॅव्हल ज्या डायरेक्शन मध्ये होते, तर ती डायरेक्शन म्हणजे थोडक्यात रे आहे. काय आहे, रे आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. ना या रे ऑप्टिक्स मध्ये वी आर गोइंग टू स्टडी इमेज फॉर्मेशन, स्टडी ऑफ इमेज फॉर्मेशन. हे आपण रे ऑप्टिक्स मध्ये बघतो. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या आरशाच्या समोर उभारलेला आहात, तर तुमची इमेज आरशामध्ये नेमकी तयार कशी होते तर ते बघणं, किंवा एखादा लेन्स वापरला तर त्या लेन्समुळे इमेजमध्ये काय फरक पडतो ते बघणं असेल. समजा प्लेन मिररच्या ऐवजी तुम्ही जर एखादा स्फेरिकल मिरर वापरला, कॉन्केव्ह असेल, कॉन्व्हेक्स असेल, तर त्याचा तुमच्या इमेजवरती काय नेमका परिणाम होतो, हे सगळं कशा थ्रू बघणार आहे आपण, रे ऑप्टिक्सच्या थ्रू. म्हणजे हे एवढं, केवळ एवढं, हे रे, दिस इज द रे. रे मीन्स जस्ट डायरेक्शन of propagation of that energy which comes from the source of light. Okay, fine, no problem. So हा रे झाला. मग ह्या रे ऑप्टिक्सचा उपयोग आपण कशासाठी करतो, स्टडी ऑफ इमेज फॉर्मेशन. कुठलीही इमेज असेल मग ते,
सेकंड पॉइंट आपल्याला म्हणतोय लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक मीडियम. बर ठीक आहे, काय म्हणायचं याला, आपलं जे मीडियम आहे ते मीडियम जर होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक असेल तर होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक मीडियमचा अर्थ काय आहे नेमका, तर त्या होमोजिनियस मीडियम मध्ये कोणत्याही पॉइंटला तुम्ही गेलात तर त्या मीडियमच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या कदापि बदलत नाहीत. मीडियमच्या प्रॉपर्टी सर्व पॉइंट्सला आणि सर्व डायरेक्शन मध्ये, ऑल डायरेक्शन्स मध्ये अँड ॲट ऑल पॉइंट्स प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम आर सेम. Hence that medium is called as homogeneous and isotropic. Homogeneous and isotropic. So the properties of that medium everywhere are same. In all directions properties are same. Then the third point, पहिला पॉइंट काय झाला की बाबा रे ऑप्टिक्स मध्ये आपण स्टडी ऑफ इमेज फॉर्मेशन काय करणार आहे, कशा स्टडी करणार तर इमेज फॉर्मेशनचा स्टडी करतोय. त्याच्यानंतर लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस. लाईट कोणत्या मीडियम मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये जाते, होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक असेल तरच. होमोजिनियस आणि म्हणजे त्या मीडियम मध्ये कोणत्याही पॉइंटला गेला तर त्या मीडियमच्या प्रॉपर्टी चेंज होत नसतील तर त्या मीडियम मध्ये लाईट मात्र कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईन मध्ये. मात्र मीडियमच्या प्रॉपर्टी चेंज झाल्या की मीडियम होमोजिनियस नाही राहत, मीडियम आयसोट्रॉपिक नाही राहत, तर त्याच्यामुळे काय होतं, लाईट स्वतःची डायरेक्शन चेंज करते आणि तेच आपण रिफ्रॅक्शनच्या अंडर बघतो. ठीक आहे, फाईन. त्याच्यानंतर हा नेक्स्ट पार्ट आहे इंटरसेक्शन ऑफ रेज. आता इंटरसेक्शन ऑफ रेज मध्ये सांगायचं काय आहे नेमकं बघा, तर इंटरसेक्शन ऑफ रेज मध्ये आपल्याला सांगायचं, समजा हा इकडून एक रे आला, ठीक आहे, फाईन, हा रे आहे आणि काय झालं पुन्हा इकडून एक रे आला आणि ह्या दोघांचं इंटरसेक्शन झालं, दोघांचं काय झालं, इंटरसेक्शन झालं. प्रॅक्टिकल लाईफ मधलं एक्झाम्पल कन्सिडर करा. समजा हा स्टुडंट नंबर 1 आहे आणि हा स्टुडंट नंबर 2 आहे. सो स्टुडंट 1 इकडून आला, स्टुडंट 2 इकडून आला आणि दोघे एकमेकांना धडकले तर त्यावेळेला काय होतं, दोघं पुढे जाऊ शकत नाहीत, मागे जातात किंवा पाथ चेंज करतात किंवा जास्तीत जास्त काय होईल त्यांची भांडण होतील, तो भाग नंतरचा. ठीक आहे, फाईन. पण लाईट भांडण करत नाही, लाईट दोघं पण सुखानं पुढे जातात, दोन्ही पण रेस काय होतात, पुढे जातात. हेच कशाचं प्रॉपर्टी आहे, इंटरसेक्शन ऑफ रेज. आता इंटरसेक्शन ऑफ रेज मध्ये नेमकं म्हणायचं काय मग, 2 or more than 2 rays if they intersect at a point, this is the point of intersection. Okay, if they intersect at a point then they will not deviate, ते अजिबात डेव्हिएट होत नाहीत. तर हा रे या रेला क्रॉस करून पुढे जातो आणि हा रे या रेला क्रॉस करून पुढे जातो, स्वतःची डायरेक्शन वगैरे चेंज करत नाहीत. सो इंटरसेक्शन ऑफ रेज मध्ये आपल्याला हे सांगतोय. त्याच्यानंतर हे तर दोन भाग आपण खूप डीप मध्ये डिस्कशन केलेले पहिल्या 2 लेक्चर मध्ये. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, या दोन गोष्टी, लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मग लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय काय आहेत, लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय काय आहेत. फर्स्ट लॉ काय आहे, फर्स्ट लॉ काय सांगतोय, येणारा रे जाणारा रे आणि मधली परपेंडिक्युलर काय असते, नॉर्मल. सो येणारा रे जाणारा रे आणि नॉर्मल नेहमी एकाच प्लेन मध्ये असतात. येणारा रे जाणारा रे आणि नॉर्मल नेहमी एकाच प्लेन मध्ये असतात. पहिला लॉ, येणारा रे आणि जाणारा रे नॉर्मलच्या नेहमी अपोजिट साइडला असतात. आणि थर्ड लॉ, येणाऱ्या रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल आणि जाणाऱ्या रेने नॉर्मल बरोबर केलेला अँगल, म्हणजे आपल्या फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये आपण म्हणतोय अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑलवेज इक्वल इन रिफ्लेक्शन. सो दीज आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय सांगता येईल आपल्याला, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये आपण म्हणतोय पहिलं तेच, येणारा रे खाली जाणारा रे, येणारा रे खाली जाणारा रे, का ट्रान्सपरंट मीडियम आहे. येणारा रे जाणारा रे आणि नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन, प्लेन मधून बाहेर जात नाहीत. फर्स्ट लॉ, येणारा रे आणि जाणारा रे नॉर्मलच्या नेहमी अपोजिट साइडला असतात. सेकंड लॉ. थर्ड लॉ, which is the most important one, very very important law.
which is called as Snell's law, and that is nothing but sin I upon sin R is equal to constant, and that constant is called as refractive index, which is given by n2 with respect to 1. So the light is coming from medium number 1 and going to the medium 2. Both are transparent medium. The ratio of sine of angle of incidence and sine of angle of refraction is always constant, and that constant is called as refractive index. त्यालाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो this is the first part of your textbook of your chapter. तर या 9व्या चॅप्टर मध्ये तुमच्या अगदी टेक्स्टबुक नुसार जर जायचं झालं तर त्यातला हा पहिला पार्ट आहे एवढा. ठीक आहे, आता याच्या रिलेटेडचं काही भाग आपल्याला पुढच्या काही लेक्चर मध्ये येणार आहे. बट फॉर दॅट फर्स्ट यू शुड बी क्लिअर विथ ऑल दिस थिंग्स. या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये अगदी क्लिअर हव्या आहेत. जर या गोष्टी क्लिअर असतील तर पुढचा भाग समजणं जास्त काही आपल्याला डिफिकल्ट जाणार नाही. ओके, ठीक आहे, थँक्यू.